20 तारखेला आमच्या बहिणींची भिशी होती म्हणून आम्ही सगळ्या जमलो होतो. खूप मजा चालली होती, गप्पा गोष्टी इथं सगळं चाललं होतं, गॉसिपिंग चाललं होतं, सगळं चाललं होतं. बोलता बोलता माझी बहीण आते बहीण म्हणली की अगं असंच मला परवा एक फोन आला होता आणि तो हिंदीत बोलत होता. मी कामात होते, गडबडीत होते आणि काय झालं, तो म्हणला की मिस्टरने तिच्या खात्यावर एवढे एवढे पैसे टाकायला सांगितले, ते मी टाकलेत. ती म्हणली म्हणजे मिलीन तिचे मिस्टर माझ्या खात्यावर का टाकतील पैसे. पण काय झालं होतं तेव्हा, ते मी त्या दिवशी गावाला गेले होते. मग हिला काय समजायला तयार नाही. तरी नशीब तिचं चांगलं की तिचा मुलगा त्या दिवशी घरी होता. ती त्याच्या रूम मध्ये गेली आणि त्याच्याशी बोलली, अरे असं असं बाबांनी आपल्या खात्यावर पैसे टाकलेत, बघ जरा तू. मग तो बघतो तर काय पैसे नाही, काही नाही, बाबा का टाकतील. मग त्यांनी बाबांना फोन केला, म्हणजे मी काय टाकले बिकलेले नाही, ते फ्रॉड आहे, काय हे करू नका. त्याचा परत फोन आला. फोन आल्यावर ह्यानं खूप शिव्या घातल्या. पण तिथं तिचा मुलगा तेव्हा होता म्हणून बरं झालं. माझ्या बाबतीतच 1 महिन्यापूर्वी असंच झालं होतं. आमचं कसं केटरिंगचा बिझनेस आहे, मिस्टरांच्या ऑर्डर असतात. मागं पण एकदा असंच होतं की त्यांनी ह्याला सांगितलं की असे असे तुझ्या खात्यावर पैसे टाकतील, माझं गुगल पे बंद आहे, आता सुरू नाहीये, जात नाहीये. ठीक आहे. तसंच त्या माणसाचा फोन आला, हिंदीत बोलत होता. पण लकीली काय झालं, आम्ही सगळेच घरी होतो तेव्हा, मिस्टर पण बसले होते, आम्ही सगळेच होतो. तो म्हणायला लागला की निखिल मोनेनी तुमच्या खात्यावर पैसे टाकायला सांगितलेत. मी म्हटलं हो काय, बरं 1 मिनिटं, मी मिस्टरांकडेच देते, 2 मिनिटं थांबा. आणि मिस्टरांकडे फोन दिल्यावर फोन कट केला. सेम परवा असंच मी गाडीवरनं चालले होते आणि मला फोन आला. तो हिंदीतच बोलत होता आणि तो सुद्धा असंच, आप शारदा मोने बात कर रही है क्या. शारदा मोने म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं की हा फ्रॉड आहे. पण तो एवढं आहे ना की निखिल मोनेनी तुम्ही हिंदीत की तुमच्या खात्यावर पैसे टाकायला सांगितलेत आणि बेटा तुम्हारा नंबर क्या, तुम्हारा जीपे क्या, एवढं बोलायला लागलं. माझ्या लक्षात आलं आणि मी त्याला इतक्या शिव्या घातल्या आणि फोन ठेवून दिला. अजून एक मजेची, त्याच्यानंतरच माझ्या आईला फोन आला की असं असं रामचंद्र जोशींनी आपके खाते पर इतने पैसे भेजे हे. मग आई एवढी चिडली, कारण आधीही तिच्या बाबतीत असं झालं होतं 1-2-3 वर्षापूर्वी. 5 लाख तुमच्या मिस्टरने ठेवले, घेऊन जावा. माझी बहीण ते गेले पण तिथं त्या बँकेत, तर ते म्हणले नाही हा सगळा फ्रॉड आहे. तसंच तिला फोन की असं असं तुम्हाला पैसे टाकलेत. मग आईनं इतक्या शिव्या घातल्या की माझा नवरा मेलाय काय, वरनं फोन पैसे टाकणार आहे का माझ्या खात्यावर, एवढ्या शिव्या दिल्या. पण मला असं वाटतं की बायकांना खूपच हे फोन यायला लागलेत. कोल्हापुरात या आठवड्यात आमच्याच घरात 4 ते 5 फोन झालेले आहेत. तर मला असं वाटतं सगळ्या माझ्या मैत्रिणींनी सावध राहायला पाहिजे. असे फोन आले, आपला काहीही तुम्ही जीपी देऊ नका, तुमचं काही नको, किंवा पैसे तुम्ही त्यांना एंटरटेन करू नका. खूप सावध राहा. कारण असंच एक जण आमच्या ओळखीचे होते, ते सांगत होते, ही एक 6-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की तो बिचारा जॉबला जाणार होता. तेवढ्यात जाता जाता एकाचा फोन आला की असं असं तुमच्या खात्यावर चुकून माझे 15,000 आलेत. म्हणजे एवढे पैसे माझ्या खात्यावर का आलेत ह्याचे. मग तो त्याला म्हणला ठीक आहे मी बघतो, बँकेत जाऊन बघतो आणि सांगतो. तर तो फोन ठेवला, बँकेत गेला. बँकेत गेल्यावर ते म्हणले हे फ्रॉड आहे, तुम्ही त्यांना पैसे पाठवू पण नका, तुम्ही काही करू नका. परत त्याचा संध्याकाळी फोन, असे माझे पैसे आलेत, मला हे पाहिजेत. मग तो म्हणला मी देणार नाही, तुझं तू इथे ये आणि कॅश माझ्याकडनं घेऊन जा. मग तो त्याला खूप शिव्या घालायला लागला की असं असं नाही, मी पोलीस कंप्लेंट करणार, हे करणार. मग त्याला ते सगळं समजत होतं हे सगळा फ्रॉड आहे, पण थोडं टेन्शन पण येत होतं की विनाकारण या गोष्टींना आपल्याला फेस करायला लागले. परत दुसऱ्या दिवशी तो बँकेत गेला, मॅनेजरना भेटणं, असं असं ते बोलायला लागलाय. तो म्हणला तुम्ही काहीही आत्ता करू नका. आणि काय झालं, ते 2 दिवस झाले त्याच्या लक्षात आला हा माणूस आपल्याला काही हे करत नाहीये. 3ऱ्या दिवशी त्याचे 15,000 आपोआप त्याच्या खात्यावर, त्यातनं
कट झाले. म्हणजे त्यांचं सेटिंग पण असं आहे की तुमच्या खात्यावर 1000 रुपये टाकणार, मग आपण वेड्यासारखं त्यांना आपला गुगल पे देणार किंवा आपण परत त्यांना टाकणार, खात्यावरचे सगळे पैसे उडणार. त्यांनी ते पैसे टाकलेले असतात का नसतात त्यांचं सेटिंग हे काही आपल्याला माहित नाही आहे. पण आपण फसत आहे. सायबर क्राईम प्रचंड वाढत आहे आणि बायकांच्या बाबतीत या गोष्टी खूप होत आहेत, कारण बायकांना मोबाईल मधलं समजत नाहीये. तर तुम्हाला असे काही फोन आले तर पहिल्यांदा तुम्ही तो फोन कट करा. अजिबात तुमचा नंबर देऊ नका. तुमचा नंबर ऑलरेडी आहेच त्यांच्याकडे. अजिबात तुमचं काही ट्रान्झॅक्शन त्यांच्याबरोबर करू नका. खूप मोठी अमाऊंट किंवा काही असेल तुमच्या बँकेतल्या मॅनेजरना जाऊन भेटा. कारण आजच्या प्रकार, कारण का मला कोल्हापूर सारख्या शहरात सुद्धा आपल्या आठवड्याला आमच्या घरात एक 4-4, 5-5 आमच्या फॅमिलीतल्या याच्यात फोन येत आहेत. बाहेर किती होत असेल. त्यामुळे मला एवढंच याच्यातनं सांगायचंय की सगळ्या मैत्रिणींनी सावध राहा आणि आपला गुगल पे किंवा तुम्ही असे जर फोन आले ते हिंदीत बोलतायत आणि परवा मला अगदी गोडीत तो बोलतोय की बेटा मैं भेजने वाला हूँ आपको, निखिल मोने को बताओ मैंने आपको भेजे है. एवढ्या गोड याच्यात बोलतोय. मला समजत होतं. त्यामुळे तुम्हाला पण हे समजणं गरजेचं आहे की असे जर फोन आले तर पहिल्यांदा कट करा, नाही तर 2 शिव्या घाला. मी मस्त गाडीवर होते परवा जाताना आणि शिव्या त्याला भरपूर मनसोक्त घालवते. लोक माझ्याकडे बघत होते. पण नाईलाज आहे. तुमच्या बाबतीत पण असं होऊ नये म्हणून मी हा एवढा सगळा व्हिडिओ किंवा तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ केलाय की कोल्हापुरात माझ्या घरात 4-4, 5-5 असे फोन येत आहेत. कारण 6 महिन्यापूर्वी माझ्या मिस्टरांचे असे पैसे गेलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की सेव्हिंगला जेवढे लागतील तुमचे जे काही ट्रान्झॅक्शनचे आहेत ते थोडे पैसे ठेवा. आता माझी बहीण पण परवा म्हणली, हसत होती, ठीक आहे की काही नाही माझ्या खात्यावर 500 रुपये होते